नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्ते विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता 9च्या सायन्स भाग 1 मधील प्रकरण 6 ऊती या धड्याला सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, याआधी आपण वनस्पती ऊती आणि त्यांचे प्रकार पाहिले होते. तर आज आपण प्राणी ऊती आणि त्यांचे प्रकार जे आहेत ते पाहूया. म्हणजे प्राणी ऊतीचे वर्गीकरण कसे केले जाते हे आपल्याला या तक्त्याद्वारे समजेल. तर सर्वप्रथम प्राणी ऊतीचे 4 प्रकार पडतात: अपिस्तर ऊती, संयोगी ऊती, स्नायू ऊती आणि चेतन ऊती. आणि पुन्हा या अपिस्तर ऊती जी आहे याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात: साध्या चपट्या अपिस्तर ऊती, साध्या घनाकृती अपिस्तर ऊती, स्तंभाकृती अपिस्तर ऊती आणि स्तरित अपिस्तर ऊती. आणि त्यानंतर संयोगी ज्या ऊती आहेत याचे 5 प्रकार आहेत: अवकाश ऊती, वसा ऊती, अस्थि ऊती, कार्टिलेज ऊती, रक्त ऊती. आणि यानंतरची जी स्नायू ऊती आहे याचे पुन्हा 3 प्रकार पडतात: पट्ट्यांचे स्नायू, बिनपट्ट्यांचे स्नायू आणि हृदयाचे जे स्नायू आहेत. ह्या 3 प्रकारच्या स्नायू ऊती आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथा जो प्रकार आहे चेतन ऊती, याच्यामध्ये आपल्याला चेतन पेशी जी आहे ही पाहायला मिळते. आता आपण या भागामध्ये प्राणी ऊती त्यांचे वर्गीकरण कसे केले हे पाहिले. आता यातील प्रत्येक वर्गीकरणातील प्रत्येक भाग जो आहे म्हणजे प्रत्येक ऊतींचे जे काही प्रकार आहेत त्यांचे गुणधर्म कोणते आणि कार्य कोणती ही आपण आज या भागामध्ये अभ्यासायची आहेत. आता प्राणी ऊती ज्या आहेत याच्यातील जो पहिला प्रकार आहे अपिस्तर ऊतींचा, याचे पुन्हा किती प्रकार पडतात तर 4 प्रकार पडतात: साध्या चपट्या ऊती, साध्या घनाकृती ऊती, स्तंभाकृती अपिस्तर ऊती आणि स्तरित अपिस्तर ऊती. म्हणजे आता आपण या 4ही जे प्रकार दिलेले आहेत या सर्वांचा अभ्यास म्हणजे गुणधर्म आणि कार्य कोणती आहेत याचा अभ्यास करायचा आहे. तर आता आपण प्राणी ऊतीतील ज्या अपिस्तर ऊती आहेत यांचा अभ्यास करूया. आता ह्या ऊती ज्या आहेत त्या आढळतात कुठं तर प्राण्यांच्या शरीरात व संरक्षणात्मक आवरणामध्ये अपिस्तर ऊती आढळतात. शरीरातील अवयवाचे आतील व बाहेरील आवरण अपिस्तर ऊतींनी बनलेले असते. तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्राण्याचं जे शरीर आहे, मानवाचं जे शरीर आहे हे अवयवांनी बनलेलं आहे. मग हे जे काही अवयव आहेत, हृदय असू देत, फुफ्फुस असू देत, तर त्याच्या आतील आणि बाहेरील जे आवरण आहे हे अपिस्तर ऊतींनी बनलेलं असतं. अपिस्तर ऊतीमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयव संस्था एकमेकांपासून अलग ठेवल्या जातात. उदाहरणार्थ पचन संस्था, श्वसन संस्था ज्या आहेत ह्या एकमेकांपासून अलग का असतात तर त्या अपिस्तर ऊतीमुळे. मग ह्या अपिस्तर ऊती ज्या आहेत त्या आढळतात कुठं तर त्वचेमध्ये आढळतात. तोंडाच्या आतील जो त्वचेचा थर आहे हा देखील अपिस्तर ऊतींनी बनलेला असतो. रक्तवाहिनी, फुफ्फुसातील वायुकोश व मूत्रपिंडातील नलिकांचे स्तर जे आहेत हे देखील अपिस्तर ऊतींनी बनलेले असतात. तर ह्या अपिस्तर ऊती ज्या आहेत यातला जो पहिला प्रकार आपण पाहिलेला होता, कारण अपिस्तर ऊतीचे 4 प्रकार पडतात, बरोबर आहे ना. तर यातील जो पहिला प्रकार आहे साध्या चपट्या ऊती, तर याचा आपण अभ्यास करूया. तर या ऊती बहुभुजाकृती असून चपट्या असतात म्हणून त्यांना चपट्या ऊती असे म्हणतात. आता लक्षात घ्यायचं आहे, तर आकृतीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. तर ह्याला ज्या कडेच्या भुजा आहेत ह्या जास्ती आहेत, म्हणजे ठराविक त्याची जी आकडेवारी असते असं काही नाही आहे, ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बहुभुजाकृती असं म्हटलेलं आहे. आणि ह्या आकृतीमध्ये तुम्हाला चपट्या आकाराच्या दिसतील, बरोबर आहे ना. म्हणून यांना काय म्हणतात, चपट्या ऊती असे म्हणतात. फरशी अथवा टाइल्स प्रमाणे दिसतात म्हणून त्यांना फरसबंदी अपिस्तर ऊती असे देखील म्हणतात. जर प्रश्न पडला की साध्या चपट्या ऊतींना फरसबंदी अपिस्तर ऊती असे का म्हणतात तर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. तर या कशा दिसतायत, फरशी अथवा टाइल्स प्रमाणे दिसतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, फरसबंदी अपिस्तर ऊती असं देखील म्हटलं जातं.
फुफ्फुसातील वायुकोश. तर आपल्याला माहिती आहे की फुफ्फुस जे आहे ह्याच्या सर्वात जो शेवटचा छोटा भाग आहे ज्याच्यामध्ये रक्ताचं शुद्धीकरण होतं, म्हणजेच काय तर कार्बन डायऑक्साईड वायू आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण होते, ती म्हणजे वायुकोशामध्ये. ठीक आहे, ज्याला अल्व्हिओलाय असं देखील म्हणतात. तर हे जे वायुकोश आहेत याच्यामध्ये आपल्याला चपट्या साध्या ज्या उती आहेत ह्या पाहायला मिळतात घशामध्ये. त्याच्यानंतर रक्तवाहिन्या, केशवाहिन्या. आता हे केशवाहिन्या म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजेत. तर लक्षात घ्यायचं, आपल्या शरीरामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ह्या डायरेक्ट प्रत्येक पेशीपर्यंत नाही पोहोचू शकत, कारण पेशींचा आकार हा अतिशय सूक्ष्म आहे. आपण त्या फक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो, बरोबर आहे ना. म्हणून तिथं जर रक्त पुरवठा करायचा असेल तर सूक्ष्म अशा वाहिन्यांची गरज असते, ज्यांची जाडी एका पेशी इतकी हवी असते. आणि त्या वाहिन्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून केशवाहिन्या आहेत. आता लक्षात आलं? ठीक आहे. तर पाहायचं आहे, केशवाहिन्या आणि हृदयाच्या आतील कप्प्यांचे जे थर आहेत हे साध्या चपट्या उतींनी बनलेले असतात. या उतीतून द्रव पदार्थाचे विसरण होते. जेव्हा एखाद्या अवयवाच्या आतील स्तरामध्ये या आढळतात तेव्हा त्याला अंतस्तर अपिस्तर उती असे म्हणतात. आता आपण पहिल्यांदा पाहिलंच होतं की अपिस्तर उती ज्या आहेत त्या जशा आपल्या त्वचेमध्ये आढळतात, ठीक आहे, तसं प्रत्येक जो आपल्या शरीरातील अवयव आहे ह्या अवयवाच्या आतील आणि बाहेरील जो भाग आहे किंवा जो स्तर आहे याच्यामध्ये आपल्याला अपिस्तर उती पाहायला मिळतात. पण त्यातील ज्या साध्या चपट्या उती ज्या आहेत ह्या जर आपल्या शरीराच्या अवयवाच्या जर आतील जो थर आहे किंवा आतील जो स्तर आहे त्याच्यामध्ये जर आढळत असतील तर त्याला अंतस्तर अपिस्तर उती असे म्हणतात. नंतरचा जो दुसरा प्रकार आहे अपिस्तर उतींचा तो म्हणजे स्तंभाकृती अपिस्तर उती. तर आता याच्या गुणधर्माचा काही अभ्यास पाहूया आपण. तर या उती लांबट आकाराच्या असतात म्हणून त्यांना स्तंभाकृती अपिस्तर उती असे म्हणतात. आता लक्षात घ्यायचं आहे, इथं आकृतीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. तर या कशा दिसत आहेत तुम्हाला? लांबट आकाराने दिसत आहेत, म्हणजे एखाद्या खांबासारख्या दिसत आहेत, स्तंभासारख्या दिसत आहेत. म्हणून काय म्हटलं जातं त्यांना? तर स्तंभाकृती अपिस्तर उती असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्यायचं आहे, या उती लांबट आकाराच्या असतात म्हणून त्यांना स्तंभाकृती अपिस्तर उती असे म्हणतात. यांच्यामधील पेशी उंच, अरुंद आणि स्तंभासारख्या किंवा खांबासारख्या असतात. अन्ननलिकेच्या व काही ग्रंथीच्या आतील बाजूला या उती आढळतात. आता लक्षात घ्यायचं, आपली जी अन्ननलिका आहे ज्याला आपण इसोफॅगस असं देखील म्हणतो, तर तिथं आणि काही ज्या काही ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्या आतील बाजूला आपल्याला या स्तंभाकृती अपिस्तर उती पाहायला मिळतात. तसेच श्वसन व रक्ताभिसरणासंबंधी असणाऱ्या अवयवामध्ये फुफ्फुसातील वायुकोश, घसा, रक्तवाहिन्या, केशवाहिन्या आणि हृदयाच्या कप्प्याच्या आतील भागामध्ये या उती आढळतात. या उती पदार्थांचे विसरण देखील करतात. पण जेव्हा या स्तंभाकृती उतींच्या सुट्ट्या भागावर प्रकेसल आढळतात, आता प्रकेसल म्हणजे केसासारखे भाग आढळतात, ठीक आहे, तेव्हा त्यांना काय म्हणायचं? प्रकेसल युक्त अपिस्तर उती असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला आता इथं आकृतीमध्ये ज्या पाहायला मिळालेत ह्या लांबट आकाराच्या किंवा स्तंभासारख्या दिसत आहेत, बरोबर आहे ना. तर याच्यावरती जर केसासारखे भाग असतील म्हणजे त्याला आपण प्रकेसल असं म्हणतो. तर अशा अपिस्तर उतींना प्रकेसल युक्त अपिस्तर उती असे देखील म्हणतात. अपिस्तर उती ज्या आहेत त्याचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे घनाकृती अपिस्तर उती. तर घनाकृती अपिस्तर उती असंच का म्हटलेलं आहे? तर ज्या अपिस्तर उतीमध्ये घनाच्या आकाराच्या पेशी आढळतात त्यांना घनाकृती अपिस्तर उती असे म्हणतात. म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकतं, आकृतीमध्ये देखील तुम्ही इथं पाहू शकता, तर ह्या घनाकृती आहेत म्हणून ह्या उतींना काय म्हणायचं आहे? या अपिस्तर उतींना तर घनाकृती अपिस्तर उती असं म्हणायचं आहे. तर या घनाकृती अपिस्तर उती आपल्याला कुठं आढळतात? तर स्वादुपिंड नलिका, ज्याला इंग्लिशमध्ये पॅनक्रियाज असं म्हणतात, जिथं स्वादुरस तयार होतोय त्याच्या नलिकामध्ये, तसेच लालोत्पादक ग्रंथींची नलिका. आता लालोत्पादक ग्रंथी म्हणजे काय? तर आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण होते, मग ती लाळ ज्या ग्रंथीमुळे निर्माण होते
त्याला लालोत्पादक ग्रंथी असं म्हणतात. तर त्या लालोत्पादक ग्रंथीची जी नलिका आहे तिथे, तसेच स्वेद ग्रंथीची नलिका. आता सर्वांना माहिती आहे की आपल्याला घाम येतो, बरोबर आहे ना? तर हा घाम जी स्त्रवणारी ग्रंथी आहे त्याला स्वेद ग्रंथी असं म्हणतात. कारण घामाला संस्कृतमध्ये स्वेद असं म्हटलं जातं, म्हणून त्या ग्रंथीचं नाव काय आहे तर स्वेद ग्रंथी. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे, स्वादुपिंड नलिका, लालोत्पादक ग्रंथीची नलिका, स्वेद ग्रंथीची नलिका, अशा अनेक नलिकांच्या आतील थर जो आहे या ठिकाणी आपल्याला घनाकृती अपिस्तर ऊती पाहायला मिळतात. म्हणजे हे सर्व थर जे आहेत हे घनाकृती अपिस्तर ऊतींनी बनलेले असतात. ग्रंथीतील द्रव स्त्रवण्यास मदत करतात. कारण आता तुम्ही पाहिलेलंच आहे की घनाकृती अपिस्तर ऊती ह्या आपल्या प्रत्येक या वरती दिलेल्या ग्रंथीच्या नलिकांमध्ये पाहायला मिळतात. त्याचा आतील थर त्या बनवतात. मग ह्या ग्रंथींचं काम काय आहे तर ह्या ग्रंथी ज्या आहेत ते द्रव पदार्थ किंवा संप्रेरक स्त्रवत असतात आणि ह्या स्त्रवण्यासाठीच ह्या घनाकृती अपिस्तर ऊती मदत करतात. उदाहरणार्थ लालोत्पादक ग्रंथी. नंतर अपिस्तर ऊतींचा जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे स्तरित अपिस्तर ऊती. आता इथं शब्दामध्येच आलेला आहे की स्तरित म्हणजे काय तर एकमेकावरती असणारे थर जे आहेत, म्हणजे एकमेकावरती थर रचल्यासारखे दिसतात. आता इथं आकृतीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता, तर ह्या पेशी ज्या आहेत ते एकमेकावरती रचलेले आहेत, म्हणून याला स्तरित अपिस्तर ऊती असे म्हणतात. स्तरित अपिस्तर ऊती आतील ऊतींचे काय करत असतात तर संरक्षण करत असतात. कारण ह्याचे एकमेकावरती थर आहेत म्हणजे नक्कीच संरक्षणात्मक आवरण तयार करण्याचं या कार्य करत असतात. जीर्ण होण्यापासून व फाटण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून त्वचेमध्ये चपट्या अपिस्तरांचे अनेक थर असतात, म्हणून त्यांना स्तरित अपिस्तर ऊती असे म्हणतात. कारण जर एकच थर असेल तर तो पटकन काय होईल, इजा झाल्यानंतर तो फाटण्याची शक्यता असते किंवा झीज होण्याची शक्यता असते, जीर्ण होण्याची शक्यता असते. मग असं होऊ नये म्हणजे जीर्ण होण्यापासून व फाटण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून त्वचेमध्ये चपट्या अपिस्तर ऊतींचे एकमेकावरती जे काही थर असतात, ठीक आहे, तर याच्यापासून ज्या ऊती बनतात त्यांना आपण स्तरित अपिस्तर ऊती असं म्हटलं. आता आपण अपिस्तर ऊतींचे 4 जे प्रकार आहेत त्यांचा अभ्यास केला. आता या टोटल ज्या 4 अपिस्तर ऊती आहेत किंवा टोटल अपिस्तर ऊती जे आहेत त्यांचं कार्य काय आहे हे आपण पाहूया. तर अपिस्तर ऊती ज्या आहेत त्या आतील ऊतींचं संरक्षण करण्याचं कार्य करतात. कारण तुम्ही पाहिला की अवयव जे आहेत त्याच्या आतील आणि बाहेरचा थर किंवा आपल्या शरीराच्या बाहेरचा थर हा अपिस्तर ऊतींनी बनलेला असतो. त्यामुळं आतील ज्या काही ऊती आहेत, इतर ऊती, त्यांचं संरक्षण करण्याचं कार्य ह्या अपिस्तर ऊती करत असतात. त्वचेतील अपिस्तर ऊती शरीराचे तापमान स्थिर राखण्यास मदत करतात. तर असं का म्हटलेलं आहे तर आपल्या शरीराची जी त्वचा आहे बाहेरील, याच्यामध्ये आपल्याला स्वेद ग्रंथी म्हणजे घर्म ग्रंथी पाहायला मिळतात. तर याच्यातून घामाची निर्मिती होत असते आणि शरीराचं तापमान स्थिर राखण्यास मदत होते. तर तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला उन्हाळ्यामध्ये घाम येतो, बरोबर आहे. तर असं का होतं, उन्हाळ्यामध्येच घाम का येतो तर उन्हाळ्यामध्ये काय होतं तर शरीराच्या बाहेरचं जे वातावरणाचं तापमान आहे हे आपल्या तापमानापेक्षा अधिक असतं आणि आपल्या शरीराचं तापमान हे किती आहे 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. मग बाह्य तापमान जर जास्त असेल तर ते आपल्या शरीराचं तापमान सुद्धा वाढण्याची शक्यता असते. पण आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी आपल्या शरीराच्या त्वचेमध्ये असणाऱ्या ज्या घर्मग्रंथी आहेत किंवा स्वेद ग्रंथी आहेत यातून घाम यायला सुरुवात होते. हा घाम आपल्या त्वचेवरती पसरतो आणि ह्याच घामाचं बाष्पीभवन होतं आणि आपल्या शरीराचं तापमान स्थिर राहण्यास मदत होते. म्हणून काय म्हटलेलं आहे तर त्वचेतील अपिस्तर ऊती शरीराचे तापमान स्थिर राखण्यास मदत करतात. ज्ञानेंद्रियातील अपिस्तर ऊतीमध्ये ग्राहक पेशी आढळतात. तर आपल्याला माहिती आहे ना, ज्ञानेंद्रिय आपल्याला 5 प्रकारची आहेत, त्यातलं त्वचा देखील एक आहे, बरोबर आहे. तर ज्ञानेंद्रियातील अपिस्तर ऊतीमध्ये ग्राहक पेशी आपल्याला किंवा ज्याला रिसेप्टर सेल असं देखील म्हणतात त्या आढळतात. प्रकेसलयुक्त ऊतीमुळे द्रवाची हालचाल होते. आपण पाहिलेलं होतं की स्तंभाकृती जर ऊती असतील आणि त्यांना जर केसासारखे भाग असतील,
ठीक आहे, तर त्याला आपण प्रकेशलयुक्त ऊती असं म्हणतो. तर ह्या प्रकेशलयुक्त ऊती ज्या आहेत त्या द्रवाच्या हालचाल करतात. या ऊती पोषक पदार्थाच्या शोषणास व उत्सर्जनास देखील मदत करतात. म्हणजे जे आवश्यक असणारे पेशींना पोषक घटक आहेत ते शोषण्यासाठी आणि निर्माण झालेले पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी अपिस्तर ऊती काय करत असतात, तर मदत करत असतात. नंतरचा जो दुसरा प्रकार आहे, तर पहिला प्रकार आपण काय पाहिलेला होता, तर अपिस्तर ऊतींचा. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्नायू ऊती. तर आता स्नायू ऊतींची थोडीफार माहिती घेऊया. तर स्नायू ऊतीमुळे आपल्या शरीराच्या हालचाली होतात. या ऊती लांबट आकाराच्या पेशींनी बनलेल्या असतात. म्हणजे स्नायू ऊती ज्या आहेत यातील पेशी ज्या आहेत ह्या आकाराने लांबट असतात, म्हणून त्यांना स्नायू ऊती किंवा मायोफायबर्स असे देखील म्हणतात. यांच्यामध्ये आकुंचन व प्रसरण पावण्याचे सामर्थ्य असते. म्हणजे स्नायू ऊतींचं वैशिष्ट्य काय आहे, ज्याला आपण मसल्स असं देखील म्हणतो. ठीक आहे, तर यांच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याचे जे सामर्थ्य आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हातापायाची हालचाल, वाकणे या क्रिया करण्यासाठी या स्नायू ऊती ज्या आहेत त्या आपल्याला मदत करत असतात. हृदय, जठर आणि अन्नमार्गातील अवयवांच्या हालचालीस मदत करतात. म्हणजे लक्षात घ्यायचं, स्नायू ऊती ज्या आहेत हे आपल्याला हृदयामध्ये देखील आढळतात. ठीक आहे, तर त्यामुळे काय आहे, हृदय, जठर आणि अन्नमार्गातील अवयवांच्या हालचाली करण्यास त्या मदत करतात. कारण त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म कोणता आहे, तर तो म्हणजे आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे. यामुळे त्या अवयवांच्या हालचालीला काय करत असतात, मदत करत असतात. तर या स्नायू ऊतींचे पुन्हा 3 प्रकार पडतात. तर स्नायू ऊती ह्या स्नायूंनीच बनलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्याचे 3 प्रकार कोणते आहेत, तर पट्ट्यांचे स्नायू, बिनपट्ट्यांचे स्नायू आणि हृदयाचे स्नायू असे याचे 3 प्रकार पडतात. आता आपण स्नायू ऊतींचा अभ्यास करत आहोत. ठीक आहे, तर स्नायू ऊतीतला जो पहिला प्रकार आहे स्नायूंचा तो म्हणजे पट्ट्यांचे स्नायू. आता शब्दामध्येच आलं की याच्यावरती पट्टे आढळतात म्हणून यांना पट्ट्यांचे स्नायू असे म्हणतात. तर यांचे गुणधर्म पाहूया. हे स्नायू तंतू जे आहेत हे लांबट असतात, दंडाकृती असतात आणि शाखारहित असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर इथं कुठलीही शाखा नाही आहे, म्हणजे फांदीसारखा कुठला भाग तुम्हाला पाहायला मिळत नाही. हे आकारानं कशा आहेत, तर तंतूसारख्या आहेत, लांबट आहेत, दंडाकृती आहेत आणि शाखा रहित. रहित म्हणजे नाही, याला शाखा किंवा फांद्या नाही आहेत म्हणून याला शाखा रहित असं म्हटलं जातं. यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे आडवे पट्टे आढळतात म्हणून त्यांना पट्ट्याचे स्नायू असे म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला व्याख्या नवीन पाहायला मिळाली की यांना पट्ट्याचे स्नायू का म्हणायचं आहे, तर याच्यावरती वैशिष्ट्यपूर्ण असे आडवे पट्टे पाहायला मिळतात म्हणून यांना पट्ट्याचे स्नायू असे म्हणतात. तर तुम्ही इथं आकृतीमध्ये पाहू शकता, तर याच्यावरती आपल्याला पट्टे पाहायला मिळालेत म्हणून याला पट्ट्याचे स्नायू असं म्हणतात. तर एका स्नायू तंतूमध्ये अनेक पेशी केंद्र आढळतात. याचं वैशिष्ट्य पाहायचं आहे, तर आपण पाहिलं होतं की प्रत्येक पेशीमध्ये एकच पेशी केंद्र असतं, पण स्नायू तंतू जे आहेत, कारण स्नायू हे तंतू प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. ठीक आहे, तर या स्नायूच्या तंतूमध्ये अनेक पेशी केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा हे पट्ट्याचे स्नायू हाडांना चिकटलेले असतात म्हणून त्यांना कंकाल स्नायू असं देखील म्हणतात. म्हणजे हे जे काही स्नायू किंवा मसल्स आहेत, काय होतं, तर आपलं जे कंकाल व्यूह आहे म्हणजे स्केलेटन, आपला जो सांगाडा आहे हाडांचा, ठीक आहे, त्या हाडांना चिकटलेले पाहायला मिळतात हे पट्ट्याचे स्नायू. म्हणून जे पट्ट्याचे स्नायू हाडांना चिकटतात किंवा कंकालाला चिकटतात त्यांना कंकाल स्नायू असे म्हणतात. हे ऐच्छिक स्नायू असून ते हालचालीसाठी मदत करतात. हे स्नायू लवकर थकतात. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, जे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करतात यांना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. आता विचार करा, आपले हात जे आहेत किंवा पाय जे आहेत, ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो, ऐच्छिक स्नायू असं म्हणतो. कारण हे स्नायू जे हातामध्ये पायामध्ये आढळतात, तुम्ही जोपर्यंत हाताची हालचाल करत नाही किंवा पायाची हालचाल करत नाही तोपर्यंत ते काय करत नाहीत, कार्य करत
नाहीत. तुम्ही जास्त वेळ चालून बघा, लगेच तुमचे पाय जे आहेत ते थकायला सुरुवात होते. आलं लक्षात? म्हणजे ऐच्छिक स्नायू म्हणजे आपल्या इच्छेनुसार कार्य करणारे स्नायू. ठीक आहे. आणि हे पट्ट्याचे जे स्नायू आहेत ते अशा ऐच्छिक स्नायूंच्या काय करतात, हालचालीसाठी मदत करतात. म्हणून हे स्नायू काय आहेत, लवकर थकतात. नंतरचा जो दुसरा प्रकार आहे स्नायूंचा किंवा स्नायू ऊतींचा, तो म्हणजे बिनपट्ट्याचे स्नायू. याच्या आधी आपण पट्ट्याचे स्नायू याचा अभ्यास केला होता. आताचे जे स्नायू आहेत हे बिनपट्ट्याचे आहेत. आता अर्थ समजला असेल की यांना पट्टेच नसतात, म्हणून यांना बिनपट्ट्याचे स्नायू असे म्हणतात. तर यांच्यामधील स्नायू तंतू, कारण स्नायू जे आहेत ते तंतुयुक्त अशा पेशींनी बनलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, स्नायू तंतू. ठीक आहे. तर आकृतीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता हे लांबट आहेत आकारानं. तर यांच्यातील स्नायू तंतू लांबट व दोन्ही टोकाला अणुकुचीदार असतात. आधी इथं आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, तर मधील जो पेशीचा भाग आहे हा फुगीर आपल्याला पाहायला मिळेल आणि ही जी दोन्ही टोकं आहेत ही टोकदार आहेत. ठीक आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, यांच्यातील स्नायू तंतू लांबट व दोन्ही टोकाला अणुकुचीदार असतात. या स्नायू तंतूवर पट्टे नसतात, कारण आधी जे आपण पाहिलेले होते त्याच्यावरती पट्टे होते, पण याच्यावरती मात्र आपल्याला पट्टे पाहायला मिळत नाहीत, म्हणून यांना गुळगुळीत स्नायू असे देखील म्हणतात. आता प्रश्न जर विचारला की बिनपट्ट्याच्या स्नायूंना गुळगुळीत स्नायू असे का म्हणतात, तर बिनपट्ट्याच्या स्नायूवरती पट्टे नसतात, त्यामुळे त्यांना गुळगुळीत स्नायू असे देखील म्हणतात. असंख्य तंतूचा समूह जेव्हा एका आवरणामध्ये बंदिस्त होतो तेव्हा त्याला स्नायू असे म्हणतात. आता लक्षात घ्यायचं आहे, ज्या ह्या स्नायू ऊती आहेत ह्या तंतूंनी बनलेल्या आहेत, म्हणजे त्यांचा जो पेशीचा प्रकार आहे हा तंतुयुक्त आहे. तर अशा असंख्य तंतू ज्यावेळेस एकत्रित येतात आणि एकाच आवरणामध्ये त्यांना बांधलं जातं, तेव्हा त्याला आपण स्नायू किंवा मसल्स असे म्हणतो. प्रत्येक तंतूमध्ये फक्त एकच पेशी केंद्र आढळते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याच्या आधी जे तुम्ही पट्ट्यांचे स्नायू यांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक पेशी केंद्र आढळतात, पण बिनपट्ट्याच्या स्नायूमध्ये मात्र फक्त एकच पेशी केंद्र आढळते. आता हे बिनपट्ट्याचे स्नायू काय करतात, तर घसा, आतडे, जठर यांच्यामध्ये घडणाऱ्या क्रमसंकोची हालचाली या स्नायूमुळे घडतात. आता क्रमसंकोची या शब्दाचा अर्थ काय होतो, तर क्रमसंकोची म्हणजे क्रमानं येणारं संकुचन. म्हणजे एक भाग जर संकुचित झाला तर दुसरा काय होतो, प्रसरण पावतो. मग पुन्हा संकुचित होणे, प्रसरण पावणे, संकुचित होणे आणि प्रसरण पावणे अशी एक सलग काय होत असते, हालचाल होत असते. म्हणजे जशा लाटा निर्माण होतात तशा समजा लाटा जर एखाद्या पाईपमध्ये निर्माण झाल्या की एका ठिकाणी ती बारीक झाली, दुसऱ्या ठिकाणी मोठी, पुन्हा ती मोठी असते त्या ठिकाणी जर ती बारीक झाली तर त्याला क्रमसंकोची हालचाल असं म्हणतात. मग घशामध्ये आपल्याला ही हालचाल पाहायला मिळते. आतड्यामध्ये देखील अन्न जे आहे ते पुढे ढकलण्यासाठी किंवा मोठ्या आतड्यामध्ये टाकाऊ पदार्थ पुढे ढकलण्यासाठी अशी क्रमसंकोची हालचाल होणं गरजेचं असतं. आलं लक्षात? मग ह्या हालचाली ज्या आहेत ह्या बिनपट्ट्याच्या स्नायूमुळे घडत असतात. हे स्नायू देहगुहेभोवती असणाऱ्या शरीराच्या भित्तीमध्ये आढळतात. म्हणजे देहगुहाची आहे त्याच्या भोवती आढळणारी ज्या काही भित्ती आहेत शरीराच्या, त्याच्यामध्ये आपल्याला बिनपट्ट्याचे स्नायू पाहायला मिळतात. तसेच हे स्नायू मूत्रपिंड म्हणजे किडनी जे आहे तिथे, रक्तवाहिन्या आणि ग्रंथीमध्ये देखील आढळतात. आपल्या इच्छेनुसार हे स्नायू कार्य करत नाहीत, म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. आता मगाशी आपण ऐच्छिक स्नायूंची व्याख्या पाहिलेली होती, बरोबर आहे. आता यांना अनैच्छिक का म्हटलं असेल, तर आपल्या इच्छेनुसार हे स्नायू कार्य करत नाहीत, म्हणून यांना अनैच्छिक स्नायू असं म्हटलेलं आहे. आता विचार करा, आपलं जे आतडं आहे हे पचन क्रिया करत असताना किंवा उत्सर्जन क्रिया करत असताना याच्यामध्ये हालचाल होत असते क्रमसंकोचाची. मग ही तुमच्या मर्जीनुसार चालते का, तर चालत नाही, बरोबर आहे ना. तुम्ही जरी अन्नखाला निवांत बसलेला असला तरी ती हालचाल कंटिन्युअस चालू असते, म्हणजे आपल्या इच्छेनुसार हे स्नायू कार्य करत नाहीत, म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजे बिनपट्ट्याच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे देखील म्हणतात. नंतर स्नायू ऊतींचा तिसरा जो प्रकार आहे हा म्हणजे हृदयाचे स्नायू. तर पहिला कोणता बघितलेला होता तुम्ही, पट्ट्याचे,
दुसरा जो आहे तो बिनपट्ट्याचे स्नायू आणि तिसरा जो प्रकार आहे हा म्हणजे हृदयाचे स्नायू, जो सर्वात महत्त्वपूर्ण आहे. तर हे स्नायू तंतू लांबट आहेत, इथं आपण आकृतीमध्ये देखील पाहू शकता. ठीक आहे, दंडाकृती आहेत आणि शाखायुक्त आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला जो प्रकार पाहिलेला होता त्याला शाखारहित म्हटलेलं होतं, कारण तिथं शाखाच नव्हत्या, फांद्या नव्हत्या. पण आता हृदयाचे जे स्नायू आहेत ह्याच्यामध्ये तंतू लांबट आहेत, दंडाकृती आहेत, पण इथं तुम्हाला फांद्यासारखी रचना पाहायला मिळेल आकृतीमध्ये. ठीक आहे, ही जी रचना आहे ह्याच्यामुळे काय होतं, याला फांद्या असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हृदयाच्या स्नायूंना काय म्हटलेलं आहे, शाखायुक्त आहेत असं म्हटलं जातं. स्नायू तंतूच्या शाखा एकमेकांना जोडलेल्या असतात. हे स्नायू अनैच्छिक स्नायू आहेत. आता लक्षात घ्यायला अनैच्छिक स्नायू का म्हणतात किंवा हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं का म्हणतात? कारण हृदय देखील आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. म्हणजे तुम्ही आता म्हटला की चला हृदयाला थोडा वेळ विश्रांती देऊया, असं होत नाही. हृदय जे आहे ते आईच्या गर्भावस्थेमध्ये असताना लहान मुलामध्ये जे काही हृदयाचे ठोके पडायला चालू होतात ते मरेपर्यंत हृदयाचे ठोके पडत असतात. म्हणजे कंटिन्युअस हृदय हे कार्य करत असतं आणि ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत. म्हणून हृदयाचे जे स्नायू आहेत हे अनैच्छिक प्रकारचे स्नायू आहेत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत. या स्नायूमध्ये घडणाऱ्या आकुंचन व प्रसरणाच्या अतिशय तालबद्ध हालचाली हे याचे वैशिष्ट्य आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना, हृदयाचे जे आहेत ते सरासरी 72 ठोके एका मिनिटाला पडतात, बरोबर आहे. म्हणजे ही जी हालचाल आहे हृदयाची, प्रसरण आणि आकुंचनाची, हे अतिशय तालबद्ध हालचाल असते. हे हृदयाच्या स्नायूचं वैशिष्ट्य आहे आणि हे स्नायू न थकणारे आहेत. लक्षात घ्यायचं, हृदयाचे स्नायू जे आहेत ते न थकणारे आहेत. मग तुम्ही म्हणाल असं का आहेत, तर हे स्नायू अतिशय शक्तिशाली असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये कलकणूंची संख्या देखील जास्त असते, ज्याचा अभ्यास आपण केलेला आहे की कलकणूंना पेशीचं ऊर्जास्थान असं देखील म्हणतात. ठीक आहे, जास्तीत जास्त ऊर्जा ह्या कलकणूंमुळे निर्माण होते आणि हृदयाला सतत ऊर्जेचा पुरवठा होतो, त्यामुळे हृदय हे थकत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर हृदयाचे स्नायू थकत नाहीत. नंतर प्राणी ऊतीतील जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संयोगी ऊती. आपण याच्या आधी अपिस्तर ऊतींचा अभ्यास केला, स्नायू ऊतींचा अभ्यास केला. आता जो तिसरा प्रकार आहे हा म्हणजे संयोगी ऊती. आता संयोगी या शब्दामध्ये पुन्हा आलेलं आहे पहा, तर संयोग होणे. ज्या ऊती शरीरातील दुसऱ्या ऊतींना जोडण्याचे व आधार देण्याचे कार्य करतात त्यांना संयोगी ऊती असे म्हणतात. म्हणजे या ऊतींचं कार्य कोणतं आहे, तर दुसऱ्या ऊतींना जोडायचं आणि आधार द्यायचं. ठीक आहे, तर त्यांच्यामधील पेशी व तंतू हे सर्व तळाशी असलेल्या एका विशिष्ट पदार्थामध्ये रुतलेले असतात. अशा प्रकारे सजीव पेशींच्या सभोवताली असणारे धार्निक मऊ, कठीण किंवा द्रवरूप असते. आता तुम्हाला इथं सगळे शब्द नवीन वाटणार आहेत की पदार्थामध्ये रुतलेले असतात किंवा हे धार्निक म्हणजे काय. तर आता एक इमॅजिनेशन तुम्हाला सांगते, फक्त लक्ष द्या. समजा जर एखादा आईस्क्रीम बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स घातलेले असतील तर ड्रायफ्रुट्सची संख्या कमी असते आणि जे बाजूला आईस्क्रीम असते त्याची संख्या जास्त असते किंवा ते जास्त प्रमाणामध्ये असते. मग काय होतं, तर आईस्क्रीममध्ये ते ड्रायफ्रुट्स रुतल्यासारखे दिसतात. आलं लक्षात, म्हणजे ते घनरूप आहे त्याच्यामध्ये आणि इतर जे ड्रायफ्रुट्स आहेत ते रुतलेले असतात. म्हणजे बाजूला आईस्क्रीम आहे ते धार्निक म्हणू शकता. उदाहरणादाखल हे सांगायले तुम्हाला. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही खीर बनवायला घेतलात दुधाची, ठीक आहे, किंवा बासुंदी बनवायला घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घातला तर धार्निक कसं असणार, द्रवरूप. जे दूध आहे आटलेलं ह्याला तुम्ही धार्निक म्हणू शकता आणि त्याच्यामध्ये असणारे ड्रायफ्रुट्स. म्हणजे आता इथं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या काही ऊती ज्या आहेत त्या अशा दुसऱ्या ऊतीमध्ये रुतलेल्या असतात. ठीक आहे, मग तो जास्त ज्याचं प्रमाण आहे त्याला धार्निक असं म्हणायचं आहे. मग हे धार्निक मऊ असू शकतं, कठीण असू शकतं किंवा द्रवरूप असू शकतं. याचा अभ्यास आपण पुढे करायचा आहे. तर पेशी अंतर्गत मोकळ्या जागामध्ये आढळतात संयोगी ऊती. संयोगी ऊतींना भरपूर प्रमाणात पुरवठा होत असतो, त्यांना बांधणाऱ्या ऊती असं म्हणतात. तर संयोगी ऊतींना भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जेचा पुरवठा होत असतो. ठीक आहे,
तर त्यांना बांधणाऱ्या ऊती असं देखील इथं म्हटलं जातं, संयोगी ऊतींना. आता या संयोगी ऊतींचे प्रकार कोणते पडतात हे पाहायचं आहे. तर संयोगी ऊतीचे 3 प्रकार पडतात: शिथिल संयोगी ऊती, सघन संयोगी ऊती आणि द्रवरूप संयोगी ऊती. ठीक आहे, तर आता ह्या 3 प्रकारांचा अभ्यास आपण करूया. तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शिथिल संयोगी ऊती. शिथिल म्हणजे लूजली अरेंज्ड, अगदी लूज असणाऱ्या. ठीक आहे, तर लूजली अरेंज्ड किंवा शिथिल संयोगी ऊती. ज्या ऊतीमध्ये धारणिकेमधील तंतूंची मांडणी विस्कळीतपणे झालेली असते त्यांना शिथिल संयोगी ऊती असे म्हणतात. आता धार्निक म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, तर त्या धारणिकेमधील तंतूंची मांडणी जर विस्कळीत झाली तर त्यांना शिथिल संयोगी ऊती असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ अवकाश ऊती, वसा ऊती, जालिका सदृश ऊती यांचा समावेश या ऊतीमध्ये होतो. आता याचा पुढे देखील आपण अभ्यास करायचा की अवकाश ऊती म्हणजे काय आहे, वसा ऊती म्हणजे काय आहे, किंवा जालिका सदृश ऊतींचे गुणधर्म कोणते हे आपण पुढे पाहायचे आहेत. यातील प्लाझ्मा हे द्रवरूप धार्निक आहे. बघा आता इथं आलं ना, द्रवरूप असणारं धार्निक कोणतं आहे तर ते म्हणजे प्लाझ्मा, म्हणजे रक्तामध्ये आढळतं हे आपल्याला. कारण रक्त बघा द्रवरूप आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इतर काही रक्त जे घटक आहेत म्हणजे WBC व्हाईट ब्लड सेल, RBC रेड ब्लड सेल म्हणजे तांबड्या पेशी किंवा पांढऱ्या पेशी ज्या आहेत हे आपल्याला रक्तामध्ये पाहायला मिळतात. रक्तबिंबिका आहेत म्हणजे ब्लड प्लेटलेट्स म्हणतो. हे जे काही रक्तातील घटक आहेत ते आपल्याला रक्तामध्ये म्हणजे असलेले पाहायला मिळतात. मग ह्यातलं रक्त जे आहे ते द्रवरूप ते कशामुळे असतं तर हे जे प्लाझ्मा आहे हे द्रवरूप असतं, पण त्याला स्वतःचा रंग नाहीये. प्लाझ्मा हे रंगहीन आहे. पण हिमोग्लोबिन जे आहे ते लाल रंगाचं असल्यामुळे रक्ताला लाल रंग येतो. ठीक आहे, मग ह्या प्लाझ्मामध्ये RBC, WBC किंवा ब्लड प्लेटलेट्स जे आहेत म्हणजे पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, रक्तबिंबिका ज्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता मगाशी जे उदाहरण दिलं होतं ना, दुधामध्ये कसे ड्रायफ्रुट्स असतात, सेम तसंच आहे. तर ह्या प्लाझ्मामध्ये आपल्याला इतर घटक पाहायला मिळतात. म्हणून काय म्हटलेलं आहे, धार्निक कसं आहे, द्रवरूप आहे. या प्लाझ्मामध्ये प्रोटीन, क्षार आणि संप्रेरके असतात. वायू, पचन झालेले अन्न, संप्रेरक आणि टाकाऊ पदार्थ जे आहेत यांचं वहन करण्याचं कार्य रक्त करते. तर तुम्हाला माहिती आहे रक्त काय करत असतं तर पचन झालेलं जे अन्न आहे, अन्नरस जो आहे तो प्रत्येक पेशीपर्यंत पुरवणे, म्हणजे ते रक्ताद्वारेच ते अन्न पुरवठा केला जातो. नंतर जी संप्रेरके आहेत जी ग्रंथीतून स्त्रवली जातात ती जे आहे त्याचं वहन करण्यासाठी सुद्धा मदत करतात. आणि प्रत्येक पेशीतून जो काही टाकाऊ पदार्थ तयार होतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड असू देत किंवा युरिया असू देत, हे सगळे टाकाऊ पदार्थ जे आहेत ते बाहेर टाकण्याचं कार्य जे आहे ते देखील रक्त करत असतं. म्हणजे वायू, पचन झालेलं अन्न, संप्रेरक आणि टाकाऊ पदार्थ यांचे वहन करण्यासाठी रक्त जे आहे ते मदत करतं. तर शिथिल संयोगी ऊती, आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आपण अवकाश ऊती, वसा ऊती, जालिका सदृश ऊती हे पाहायचे आहेत. तर यातले जी अवकाश ऊती जी आहे त्यांनी दिलेली आहे त्याचा आपण अभ्यास करूया. तर शरीराच्या बऱ्याच ठिकाणी अवकाश ऊती आढळतात. त्वचा व तिच्या आतील अंतत्वचा यामध्ये अवकाश ऊती आढळतात. तर ह्या अवकाश ऊती तुम्ही कसं काय ओळखू शकता तर जर समजा तुम्ही चिमटीने आपल्या हाताची त्वचा वर ओढला तर ती तुम्हाला सेपरेट झाल्यासारखी आतील भागापासून दिसेल. बरोबर आहे ना, तर ती त्वचा आपल्याला आतील भागापासून वर झाल्यासारखी जी दिसते तिथंच अवकाश ऊती असतात. ठीक आहे, तर शरीराच्या बऱ्याच ठिकाणी अवकाश ऊती आढळतात. त्वचा व तिच्या आतील अंतत्वचा जी आहे यामध्ये अवकाश ऊती आपल्याला पाहायला मिळतात. अवकाश ऊती त्वचा व स्नायू यांच्यामधील देखील असतात. रक्तवाहिन्यांच्या मध्ये, चेतण्यांच्या सभोवती, तसेच अस्थिमज्जामध्ये सुद्धा. तर अस्थिमज्जा म्हणजे काय, अस्थि म्हणजे हाडं. ठीक आहे, तर हाडामध्ये एक मऊ भाग असतो ज्याला बोन मॅरो असं देखील म्हणतात, ज्याच्यामध्ये रक्त निर्माण होते. लक्षात घ्यायचं आहे की आपण कन्फ्यूज होतो की रक्त हे रक्तवाहिन्यामध्ये असतं आणि तिथंच तयार होतं असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. तर आपली जी हाडं आहेत ह्याच्यामध्ये बरोबर सेंटरला एक पोकळ भाग असतो आणि ज्याच्यामध्ये बोन मॅरो किंवा मगज असतो. आलं लक्षात, याला अस्थिमगज असं म्हणतात. तिथंच
लाल रक्तपेशी ज्या आहेत, ठीक आहे, किंवा हिमोग्लोबिन जे आहे हे निर्माण होतं. इंद्रियांच्या आतील पोकळी अवकाश ऊतीने भरून काढते. म्हणजे इंद्रिय जे आहेत, आपले अवयव जे आहेत, याच्या आतली जी पोकळी आहे ती देखील अवकाश ऊती भरून काढतात. आतील इंद्रियांना आधार देते. म्हणजे आतमध्ये जे काही अवयव आहेत यांना आधार देण्याचं कार्य अवकाश ऊती करते. या ऊतींच्या दुरुस्तीमध्ये मदत करतात. म्हणजे अवकाश ऊतींचं अजून कोणतं कार्य आहे, तर ऊतींची, इतर ऊती ज्या आहेत त्यांची दुरुस्ती करण्यामध्ये या मदत करत असतात. तर इथं तुम्ही अवकाश ऊती ज्या आहेत याची आकृती पाहू शकता. याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट असतं, रेटिक्युलर तंतू असतात, मायक्रोफेज असतं, कोलॅजिन तंतू असतात, मास्ट पेशी असतात आणि प्लाझ्मा पेशी देखील आढळतात. हे सर्व झाले अवकाश ऊतींचे गुणधर्म. नंतर शिथिल संयोगी ऊती ज्या आहेत याच्यातलं पुढचा एक सांगितलेलं होतं की वसा ऊती. अवकाश ऊती, वसा ऊती आणि जालिका सदृश ऊती. त्यातलं आता हे दुसरं जे आहे वसा ऊती, याचा अभ्यास करूया. तर या ऊतीभोवती अगदी नाजूक जालिका तंतू आढळतात. म्हणजे जालिकायुक्त तंतू आढळतात. ऍक्च्युली ते तंतू म्हणजेच काय, पेशींचाच प्रकार आला, पण लांबट आकारानं असतात म्हणून तंतू असं म्हणायचं आहे. तर जाळी असल्यासारखे जालिका तंतू आढळतात. या पेशी पोषक पदार्थांचा साठा करून ठेवतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्न जे आहे हे वसा ऊतीमध्ये साठवून ठेवलं जातं. शरीराच्या गरजेनुसार या पोषक पदार्थांचा उपयोग केला जातो. या ऊती थंडीपासून शरीराचे संरक्षण करतात, धक्का शोषकाचे कार्य करतात. आता आपण याचा अभ्यास करूया. तर वसा ऊती म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये तुम्ही बघितला की भरपूर तेलकट पदार्थ खा किंवा अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपली जाडी वाढते आणि आपल्याला त्वचेच्या खाली गुठळ्या असल्यासारखं लगेच जाणवायला होतं, बरोबर आहे. तर हे असतं काय, तर चरबी साठली असं आपण म्हणतो. तर ही जी काही चरबी आहे ही म्हणजेच वसा ऊती. तर ही चरबी का साठते, तर आपलं जे एक्स्ट्राचं जे काही अन्न आहे, म्हणजे आपल्या शरीराला जेवढं गरजेचं आहे तेवढं वापरलं जातं ऊर्जेच्या स्वरूपामध्ये, आणि जे जास्तीचं अन्न आहे याचा साठा या चरबीमध्ये केला जातो, ज्याला वसा असं म्हटलं जातं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, वसा ऊती. मग याच्यामध्ये साठवलं जातं. मग तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण आजारी पडतो यावेळी आपण अन्न खाणं थोडं टाळतो, पण तरी देखील आपण जगू शकतो, बरोबर आहे ना. तर यावेळेस अन्न कुठलं वापरलं जातं, तर ह्या ज्या वसा ऊती आहेत किंवा चरबी जी आहे ह्यामध्ये साठवलेले जे अन्न आहे, पोषक घटक आहेत, यांचा त्यावेळी उपयोग केला जातो. थंडीपासून सुद्धा संरक्षण करण्यासाठी ह्या वसा ऊती आपल्याला मदत करतात. तर धक्का शोषकाचं कार्य करतात. तर आपल्याला माहिती आहे की जर एकदमच किडमिडा माणूस असेल तर त्याला जरा कुठे लागलं तर लगेच हार्ट फ्रॅक्चर होतं किंवा जोराचा मार लागतो. पण जर एखादी जाड व्यक्ती असेल, कुठेतरी जर त्याला धक्का लागला तर पटकन त्याला आतमध्ये इजा पोचत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर धक्का शोषकाचे ह्या वसा ऊती कार्य करतात. नंतर जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जालिका सदृश्य ऊती. म्हणजे शिथिल संयोगी ऊतीमध्ये तिसऱ्या नंबरला आहे जालिका सदृश्य ऊती. यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुग्रंथी म्हणजे पॅनक्रियाज, अस्थिमज्जा, टॉन्सिल जे आहेत माहिती आहे आपल्याला, आपल्या तोंडाच्या आतमध्ये घशामध्ये टॉन्सिल्स असतात, यासारख्या महत्वाच्या इंद्रियांची रचना या ऊतीमुळे बनते. म्हणजे जालिका सदृश ऊती आपल्याला कुठं पाहायला मिळतात, यकृत, स्वादुग्रंथी, अस्थिमज्जा आणि टॉन्सिल या ठिकाणी. तसेच पचन संस्था, श्वसन संस्था आणि पचन मार्ग जे आहेत याचा श्लेष्मल या ऊतीमुळे बनतो. म्हणजे जे पचन क्रिया करतो ही आपली पचन संस्था असते, त्याच्यामध्ये श्वसन मार्गामध्ये आणि पचन मार्गातला जो श्लेष्मल म्हणजे चिकट थर जो आहे तो या ऊतीमुळे निर्माण होतो. यांच्यामध्ये जालिकायुक्त तंतू आढळतात, म्हणूनच या ऊतींना काय म्हटलेलं आहे, जालिका सदृश्य ऊती. नंतर आहेत त्या सघन संयोगी ऊती. आता संयोगी ऊतीचे आपण प्रकार पाहत होतो. आधी पहिला प्रकार जो आहे तो शिथिल संयोगी ऊती पाहिला, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण 3 प्रकार आपण पाहिलेले होते. आता दुसरा जो प्रकार होता सघन संयोगी ऊती. ही जी आता सघन नाव दिलेलं आहे, शिथिल दिलेलं आहे, हे नाव धार्मिक मुळे दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ज्या संयोगी ऊतीमध्ये धार्मिक कठीण असते तिला सघन संयोगी ऊती असे म्हणतात.
आता हे जे काही धार्निक आहे हे कठीण असतं या ऊतीमध्ये, म्हणून अशा प्रकारच्या संयोगी ऊतीला सघन संयोगी ऊती असं म्हणतात. तर कास्ती आणि अस्थी ही त्याची उदाहरणं आहेत. कास्ती ऊती आणि अस्थी ऊती. ऍक्च्युली कास्ती म्हणजे कार्टिलेज, म्हणजे आपल्या कानाचं जे हाड आहे हे आपल्याला फ्लेक्झिबल लवचिक असलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. नाकाचा शेंडा जो आहे तिथं देखील पहा तुम्ही, तर ते देखील आपल्याला लवचिक पाहायला मिळतं. तर तिथं जे असतात त्यांना कार्टिलेज असं म्हणतात किंवा कास्ती असं म्हणतात. आणि अस्थी म्हणजे जे आपल्या शरीरातली कठीण हाडं आहेत ह्याला अस्थी असं म्हटलं जातं. अस्थी किंवा हाडामुळे सांगाडा तयार होतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे हा हाडामुळे तयार होतो, जो आपल्या शरीराला काय करतो, आधार देण्याचे कार्य करतो. मग ही हाडं जी आहेत ती आपल्याला महत्वाची काय आहेत, कारण हाडामुळं कंकाल व्यूह बनतो. आपलं स्केलेटन, आपला जो सांगाडा आहे हा हाडामुळे बनतो. मग हाडे काय करतात, तर स्नायूंना आधार द्यायचं कार्य करतात. आतील इंद्रिय जे आहेत, हृदय असू देत, फुफ्फुस असू देत किंवा किडनी असू देत, असे महत्वाचे जे अवयव आहेत त्या हाडामुळेच काय आहेत, सुरक्षित राहतात. ठीक आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, आतील इंद्रियांचे रक्षण करते. नंतर पाहायचं आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या संयुगापासून तयार झालेल्या धार्निकेमध्ये अस्थिपेशी रुतलेल्या असतात. म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या, धार्निक इथं कसं आहे, कठीण. आपल्याला माहिती आहे की आपली हाडं जी आहेत ती कॅल्शियम आणि फॉस्फरसनं बनलेली आहेत, पण ते धार्निक आहे. लक्षात घ्यायचं आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरसची जी संयुग आहेत यांचं धार्निक जे आहे ते कठीण असतं आणि त्याच्या आतमध्ये अस्थिपेशी म्हणजे हाडांच्या पेशी रुतलेल्या असतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सघन संयोगी ऊती. कारण इथं धार्निक काय आहे, कठीण आहे आणि त्याच्यामध्ये अस्थिपेशी म्हणजे हाडांच्या पेशी रुतलेल्या आहेत. ज्या संयोगी ऊतीद्वारे दोन हाडे एकमेकांना जोडली जातात त्यांना अस्थिबंधन असे म्हणतात. ही ऊती स्थितिस्थापक असते. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या हाताची हाडं असू देत किंवा पायाची हाडं असू देत ही एकमेकांना जोडली जातात आणि ती कोणत्या बंधनानं जोडली जातात, तर अस्थिबंधनानं जोडली जातात. अस्थि म्हणजे हाडं, बंधन म्हणजे बांधणे, जोडणे. ठीक आहे. तर त्याला अस्थिबंधन असे म्हणतात आणि हे स्थितिस्थापक असते. तुम्ही आपल्या जर बोटाची हाडं जी आहेत ना किंवा बोट एखादं घेतला आणि ते जरा ओढायला सुरुवात केला तर तुम्हाला ते फ्लेक्झिबल असल्याचं जाणवेल. आणि हे कशामुळे होतं, तर जे आपले दोन हाडामधील जो बंध आहे अस्थिबंधन हा स्थितिस्थापकत्व असतं त्याच्यामध्ये. म्हणजे रबर जसं इलास्टिक जसं असतं ना त्याच्यामध्ये म्हणजे लांबट होतं किंवा आकुंचन पावतं, प्रसरण पावतं, सेम तसंच आहे, म्हणून त्याला स्थितिस्थापक असं म्हटलं जातंय. स्नायूबंधामुळे स्नायू हाडांना जोडले जातात. म्हणजे हाडांना जोडण्याचं कार्य स्नायू करतात. या ऊती तंतुयुक्त, बळकट आणि मर्यादित स्थितिस्थापकत्व असणारे असतात. तर स्नायूबंध कसे असतात, तर मर्यादित स्थितिस्थापक म्हणजे जास्त त्या काय होत नाही, जास्त प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे ही आपल्याला त्याच्यामध्ये क्रिया पाहायला मिळत नाही. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, मर्यादित स्थितिस्थापकत्व असते. आता सघन संयोगी ऊती त्यातला आणि काही गुणधर्म जे आहेत त्याचा अभ्यास करूया. कास्ती ऊती हे संयोगी ऊतींचा प्रकार आहे. आता कास्ती म्हणजे मगाशी सांगितलं त्याला कार्टिलेज असं देखील म्हणतात. आपलं जे काही कान आहे, नाक आहे, ह्याच्यामध्ये जी काही लवचिक हाडं आहेत किंवा आपला जो घसा आहे इथं देखील आपल्याला ह्या कास्ती ऊती पाहायला मिळतात. यातील पेशी एकमेकांपासून दूर पसरलेल्या असतात. धार्निक हे घनरूपात असून ते प्रोटीन आणि शर्करेने बनलेले असते. म्हणजे कास्तीचं धार्निक कशानं बनलेलं आहे, प्रोटीन आणि शर्करेनं. तुम्ही मग अशा अस्थिचं कशानं पाहिलेलं होतं, तर फॉस्फरस आणि कॅल्शियमनं. आणि इथं कसं आहे, प्रोटीन आणि शर्करेनं बनलेलं आहे. सांध्यामधील हाडांचा पृष्ठभाग मऊ ठेवण्याचे कार्य कास्ती करते. म्हणजे आपले जे प्रत्येक सांधे जे आहेत हाडांचे तर ते देखील मऊ आढळतात आपल्याला, कठीण आढळत नाहीत. ठीक आहे, थोड्या प्रमाणात मऊ असतात आणि हे मऊ कुणामुळे असतात, तर कास्तीमुळे असतात. नाक, कान, श्वसन नलिका व स्वरयंत्राच्या बाहेरील बाजूला आपल्याला ह्या कास्ती ऊती आढळतात. तर आता आपण प्राणी ऊतीतील चौथा प्रकार जो आहे चेतन ऊती याचा अभ्यास करूया.
तर या चेतन ऊतीमध्ये चेतन पेशीचा अभ्यास करायचा आहे. या संवेदनांना प्रतिसाद देतात. म्हणजे काय, आपल्याला जेव्हा भाजतं किंवा काटा पायाला लागतो त्यावेळी आपण लगेच चटकन काय करतो, हात किंवा पाय पाठीमागं ओढतो. ठीक आहे, म्हणजे या संवेदनांना पटकन प्रतिसाद दिला जातो. डोळ्यावरती प्रकाश पडला असता पटकन आपण डोळे मिटतो. तर ह्या सगळ्या संवेदनांना प्रतिसाद देण्यासाठी चेतन ऊती किंवा चेतन पेशी आपल्याला मदत करते. मेंदू, मज्जारज्जू आणि चेतण्यामध्ये आपल्याला चेतन ऊती पाहायला मिळते. शरीराच्या आतील व बाहेरील उद्दीपनांना चेतन ऊती ज्या आहेत त्या प्रतिसाद देत असतात. चेतन ऊतीतील पेशींना चेतन पेशी असे म्हणतात. प्रतानाच्या टोकाशी, आता इथं काय आहे, सर्वप्रथम आपण आकृती पाहूया. तर इथं आकृती जी आहे ती चेतन पेशीची दिलेली आहे. तर इथं तुम्हाला केंद्र पाहायला मिळेल, बरोबर आहे. तर हा जो पेशीचा भाग आहे याच्यातून आपल्याला आखूड असं मुळाच्या आकाराचे भाग बाहेर आलेले पाहायला मिळतील, जे आखूड आहेत. ह्यांना प्रतान असं म्हणायचं आहे. आणि एकच जो लांबट भाग येतो ह्याला अक्षतंतू असं म्हणायचं आहे. आणि अक्षतंतू जे आहे त्याच्या टोकाला आपल्याला चेतनीची टोकं जी आहेत ती पाहायला मिळतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरातील पेशी ज्या आहेत त्या डोळ्यांना दिसत नाहीत, बरोबर आहे. त्या फक्त सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. पण आपल्या शरीरातील चेतन पेशी जी आहे हिची लांबी 1 मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते आणि ती डोळ्यांना आपल्याला पाहता येते. आलं लक्षात. त्यामुळे हे चेतन पेशीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य देखील आहे. आणि चेतन ऊतीतील पेशींना काय म्हणायचं आहे, चेतन पेशी असं देखील म्हणतात. तर आता हे कार्य कसं करतात, तर इथं जी प्रतान आहेत म्हणजे ही जी काही आखूड मुळांसारखे भाग जे पेशीपासून आलेले आपल्याला पाहायला मिळतो, याच्यामध्ये काय होतं, तर या टोकांशी जमा झालेली माहिती रासायनिक क्रियेला उत्तेजित करते. आणि यामुळंच काय होतंय, तर उद्दीपनं जी आहेत ती तयार होतात आणि ही उद्दीपनं प्रतानापासून पेशीमध्ये शिरतात. नंतर अक्षतंतू मध्ये आल्यानंतर विद्युत उद्दीपनाच्या प्रेरणेने काही रसायनं पुन्हा सोडली जातात. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, तर रासायनिक उद्दीपनं आणि विद्युत उद्दीपनं. आता विद्युत उद्दीपनं तुम्ही म्हणणार की करंट सारखी उद्दीपनं आपल्या शरीरामध्ये कशी काय, तर याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. कळत नकळत तुमच्या जो हाताचा कोपरा आहे हा कुठेतरी जर बडवला तर आपल्याला लगेच करंट लागल्यासारखा भास होतो. ठीक आहे, मग तिथं लागल्यानंतर आपल्याला अशी वेदना का जाणवते, तर तिथं ही चेतन पेशी जी आहे याचा पुंज जो आहे किंवा चेतन पेशी जी आहे ही आपल्या कोपऱ्यापासून आपल्या हातामधून जाताना आपल्याला पाहायला मिळते. मग ज्यावेळेस तुम्हाला तिथं मार लागतो त्यावेळेस विद्युत उद्दीपनांचा आभास तुम्हाला होतो. असा इतरत्र देखील होतो. म्हणजे तुम्हाला ज्या काही झालेल्या वेदना आहेत त्या मेंदूपर्यंत किंवा मज्जारज्जूपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही चेतनऊती करत असते. आणि याच्यामध्ये 2 प्रकारची उद्दीपन आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रतानातून येताना सर्वप्रथम काय आहेत, तर आपल्याला रासायनिक उद्दीपनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर अक्षतंतूद्वारे आल्यानंतर विद्युत उद्दीपनं जी आहेत त्याच्या प्रेरणेने काही रसायनं सोडली जातात आणि अशा प्रकारे माहिती मज्जारज्जूकडे पोहोचवली जाते. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर एक सांगते. समजा तुम्ही काट्यावरती पाय दिला, पाय दिल्यानंतर तुम्ही काय करता, पटकन पाय बाजूला घेतो. मग यावेळेस आपल्याला काय माहिती आहे की आपली प्रत्येक सूचना ही मेंदूपर्यंत पोचते. पण काटा घुसल्यानंतर मेंदूपर्यंत ती संवेदना पोचविणे, त्याच्यानंतर मेंदू त्याच्यावरती क्रिया कोणत्या प्रकारची करायची याच्यावरती वेळ खातो. मग ही काय होणार, त्याच्यानंतर प्रतिक्रिया येणार. तोपर्यंत ऑलरेडी तुम्हाला काट्यानं बरीच जखम झालेली असणार किंवा भाजल्यामुळे बरीच जखम झालेली असेल. मग हे टाळण्यासाठी काय केलं जातं, तर ही चेतन पेशी जी आहे ही संवेदना पहिल्यांदा मज्जारज्जूला पोचवते आणि मज्जारज्जू जो आहे तो पटकन काय करतो, विद्युत उद्दीपनाच्या साहाय्याने पटकन आपला पाय किंवा हात बाजूला घेण्यास आपल्याला भाग पडतो किंवा आपल्याला सूचना तशी दिली जाते. आपण अगदी स्पीडनं काय करतो, हात किंवा पाय बाजूला घेतो, बरोबर आहे. त्यामुळं आणि ही पूर्ण क्रिया संपल्यानंतर असं झालं होतं, म्हणजे आपल्याला काटा लागला होता किंवा आपल्याला भाजलं होतं आणि त्याच्यानंतर त्या अवयवाला लांब सरकण्याचा किंवा हात पाय पाठीमागे घेण्याची सूचना देण्यात आली होती. हे सर्व क्रिया झाल्यानंतर मज्जारज्जू ही माहिती कुणाला पुरवतो, तर मेंदूला पुरवतो. आलं लक्षात. त्यामुळे चेतन ऊती ज्या आहेत त्या आपल्या
शरीरामध्ये महत्त्वाचं कार्य जे आहेत ते निभावतात. तर या व्हिडिओचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे वनस्पती ऊती आणि त्यांचे प्रकार, हा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहाल त्याच्या बाजूला एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसेल, तो जर तुम्ही क्लिक केला तर खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि याच्यामध्ये याच धड्याचा जो पहिला भाग आहे म्हणजे वनस्पती ऊती आणि त्यांचे प्रकार, ठीक आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तिथं क्लिक केल्यावर पाहायला मिळेल. धन्यवाद.